तिकडे पंढरपूरची चंद्रभागा नदी आता इशारा पातळीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे। पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात सध्या 81,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग आहे। उजनी आणि वीर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं तुर्तास तरी पुराचा धोका टळलेला दिसून येतोय। याचबाबत थेट चंद्रभागेच्या तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आणि वीर धरणातील विसर्गामुळे पंढरपूरची चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहतीये। आपण पाहू शकतो की हे चंद्रभागेचं विशाल पात्र आहे की ज्या विशाल पात्राला पाण्याने आता रौद्र रूप घेतलेलं आहे। चंद्रभागा सध्या इशारा पातळीच्या उंबरठ्यावर आहे। 443 मीटर वर चंद्रभागेची इशारा पातळी आणि 442 मीटर वरून चंद्रभागा वाहतीये। 81,200 क्युसेक्स इतका विसर्ग सध्या पंढरपूरच्या याच चंद्रभागा नदीच्या पात्रात आहे। मात्र असे जरी असले तरी उजनी धरणातून येणारा विसर्ग हा 10,000 क्युसेक्सने कमी करण्यात आलाय। तर निरेतून जो संगमावरून येणारा विसर्ग आहे तो कालपासून सुमारे 12,000 क्युसेक्सने कमी झालाय आणि आज सकाळी 3 तासात 700 क्युसेक्सच्या पाण्याची घट खरं तर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रात झालेली आहे। त्यामुळे एकंदर जर पाहिलं तरी पाणी जरी वाढत असलं तरी पाणी कमी होण्याचं प्रमाण देखील आता पंढरपुरात होण्यास सुरू झाले। त्यामुळे सध्या तरी पंढरपुरातील पुराचा जो धोका आहे तो टळलेला दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचा संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर।